तर नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द ब्लॉग. आणि सकाळचे वाजले तर 7. आम्ही कुठे चाललोय हे आम्ही नाही सांगणार, हे सांगणार भाई साहिल भाऊ. साहिलला आता 2 तोंड शिवाय आहेत. याला काल रात्री झोप लागत नव्हती. 4:30-5 वाजेपर्यंत हा व्हिडिओ कॉल करत होता. हे भाई असले एकदम फ्रेश चेहरे दिसत ना एकदम भाई, फुल फ्रेश चेहरा दाखव भावड्या, तुझा फ्रेश चेहरा. मला तर फ्रेश चेहरा दाखव. एकदम फ्रेश. इथून चालत काय काल रात्री आम्ही काय करत होतो माहितीये, 5 वाजेपर्यंत आम्ही एकामेकांना व्हिडिओ कॉल करतो. आम्हाला झोप लागत नाही. आम्ही आमचा ग्रुप बनवला. आम्ही आमचा एक वेगळा ग्रुप बनवलेला. त्यावर असं वाटत होतं की आमच्या शाळेची पिकनिक चालू आहे, आपलं चालली उद्या. तर मग मला झोपच लागत नव्हती. पण 5:30 ला झोप लागली. त्यानंतर कोणी पहिली फोन सर्वात पहिला मी उठले आज. किती वाजता उठला तू? 5:30-5:30 ला उठलो मी. 5:30 ला उठलोय, सगळं आवरलं. मग सगळ्यांना फोन केले. तुला फोन केला, तुझा फोन लागला नाही. ओबडीला उठवलं, सागरला उठवलं. मी परत ब्लॉग एडिट केला, कारण त्याच्यात थोडे शिव्या होत्या, मग त्या कट करायचं विसरलेलो काल मी. जाऊ दे, असं सगळं. आता इंट्रोडक्शन आलं. 3, 2, 1 गो. हा इंट्रोडक्शन आलं. तर नमस्कार मित्रांनो. भाई आता आम्ही थांबलोय भाई नाश्ता करायला. आम्ही इथे आलोय दत्तगुरु स्नॅक्सला. आणि काय आम्ही चाललो आता करतोय रस्ता क्रॉस. मित्रांनो, 1 साइड रस्ता क्रॉस केलाय मी आणि साहिलने. भाय सीधा भाय टाय आमचा ड्रायव्हर गेलाय भाई पुढे. आज आपण नाश्त्याला काय खायचं? मिसळपाव खायची की मिसळपावच खायची? मला असं वाटतं आज आपण नवीन काहीतरी ट्राय करूया. मिसळपाव खाऊया. मिसळपाव खाणार आज आम्ही. कुछ तो अलग, जे मला लईच आवडतं, जे माझं वन ऑफ दी फेवरेट आहे. मिसळपाव. येस. घरी काय नाही मिळालं तरी पोहे मिळणार, आणि बाहेर मी मिसळपाव खाणार. मिसळपाव हे प्रेम आहे. मिसळपाव एक इमोशन आहे माझं. म्हणजे मिसळपाव म्हटलं की माझ्या तोंडात असं डायरेक्ट पाणीच येतं. मिसळपाव आणि त्यातली जर ती पार्ल्यातली कॉलेजच्या पाठची असेल तर मग बापरे बाप, मग त्या मिसळपावला तोडच नाही. तर असं सगळं आहे भाई. आता खाणार मी 1 साइड मिसळपाव. एक मिसळपाव. तर भाई आमचं जस्ट खाऊन पिऊन झालं आता, आणि आम्ही निघालोय. मिसळ कडक 1 साइड खाल्ली, आणि त्यानंतर आता आम्ही गाडीत बसलोय आणि आता पुढच्या प्रवासाला लागलोय. मला वाटतं 1 तासाभरात 1-1.5 तासात आम्ही आमच्या कोण आहे रे सो आम्ही आमच्या लोकेशनवर पोचू 1-1.5 तासात. आणि मग तिथे गेल्यावर बोला आता थांबला. तर भाई आपला अर्धा रस्ता कापून झालाय, आणि ही लोक लोणावळ्याला पहिल्यांदा आलेत. सचिन नूब जाऊ दे. तर भाई आता आम्ही अर्धा रस्त्यावर आलोय, आणि इथे आम्ही एक छोटासा ब्रेक घेतलाय, कारण की वाय नॉट. स्वतः आम्ही एक ब्रेक घेतलाय आणि थांबलोय. आता मला वाटतं एक अर्ध्या तासावरच आहे रस्ता. अर्ध्या तासात आम्ही आता तिकडे पोहोचणार. मला आत्ताच कळलं, बोलता बोलता मला कळलं की डोंगर चढायचं माहीत नव्हतं. याला काय आता मजा आहे बाबा याची. आपलं काय नाही, आपण गाडीत बसून राहणार आहे. सॉर्टेड आहे एकदम. मी काय वरती चढत नसतो. बोलले काय नाही भाई आधी. साताऱ्याला गेलो असं आपण. आहे भाई, आता बघू आता कसं काय ते. जर आता मी इथे व्हिडिओ करत बसलो तर माझे मुवमेंट मिस होतील. सो बाय बाय मित्रांनो. तर अशा प्रकारे आम्ही आमच्या लोकेशनवर पोचलो. बघू शकता काय झाडी, काय डोंगर, असं आहे आता ओव्हरऑल. तर बघू कसं काय. अजून तर आम्हाला इथे आल्यावर कळलं की आम्हाला इथे आल्यावर छोटीसं हिल ट्रेकिंग करायचं. आता बघ रोहन ते पार्किंग शोधतात. ते पार्किंग त्यांना सांगत होतो, ऐकलं नाही. आता काय, आता बघू. आता गेले गाडीला आला. अच्छा इथेच लावली काय. ही आमची सवारी आहे.
जी वॅगनार. तर भाई फायनली आम्ही आता चालू केले वरती चढायला. मला शपथ नव्हतं माहिती की मला एवढं चढावं लागणार आहे. हो भाई हे निघालो आहे आम्ही आणि हे झालं ते चिखल. उगाच भाई एवढी बॅगी जीन्स घालून आलो मी. खरंच उगाच म्हणजे उगाच. जाऊ दे तर काय आता काय घालून आलोय आता. भाई फायनली पोचलोय वरती. खूप एवढा नाही दम लागला, थोडा लागला भाई, लागला लय दम लागला मला. पण तरी नशीब समजा की आम्ही अर्ध्या रस्त्यावर गाडी चढवलेली आणि अर्धा रस्ता फक्त आम्ही चालत आलेलो. पण मला असं वाटतं की जेवढा आपण काय बोलतो दमतोय, चालतोय किंवा जे काय जे सगळ्या गोष्टी आहेत, पण वरती आल्यावर ह्या गोष्टी वर्थ आहेत. म्हणजे ह्या गोष्टींना तोड नाहीत. प्रत्येक गोष्टीची एक काय बोलतो एक जागा असते, ती प्रत्येक जागा प्रूफ करत राहते नेहमी. ती जे एफर्ट्स असतात ते एफर्ट्स फार महत्त्वाचे असतात. त्याशिवाय चांगला व्ह्यू, चांगल्या गोष्टी बघायला मिळत नाहीत. वेलकम टू द रोहन स्टॉक. असं सगळं आहे. तर फायनली आपण पोचलो मित्रांनो. आणि आता मला वाटतं की मी आधी दर्शन घेईन, त्यानंतर ही सगळी जी बडबड आहे माझी ती करीन. कारण आधी ज्या कामासाठी आलो आहे ते आधी करीन. बाकीच्या गोष्टींना मी एवढं महत्त्व देणार नाही. सो आधी पाया पडतो. तर भाई मी हे सांगत होतो की जस्ट आमचं दर्शन वगैरे झालं आहे आणि मी बाहेर आलो. आत जाताना म्हणजे आत मंदिरात गाभाऱ्यात जाताना काही शूट नाही केले, कारण की मला असं वाटतं त्या गोष्टींचं पावित्र्य तसंच राखलं गेलं पाहिजे. ते उगाच व्हिडिओ काढण्यात मला तरी एवढा काय फारसा इंटरेस्ट नाही आहे. मला असं वाटतं की तुम्ही इथे यावं आणि ती गोष्टी अनुभवावी. तसं मी माझा अनुभव सांगेन, आजूबाजूचा परिसर सांगेन की कसं आहे, काय आहे, मला कसं वाटलं, हे एवढ्या 4 गोष्टी सांगेन. पण त्याच्या पलीकडे जाऊन म्हणजे काय होतं तिथलं शूट करणार, मग ते वो आपणे पण आता आहे. तर असं सगळं आहे. तर उरला प्रश्न ऑल ओव्हर एक्सपिरियन्सचा. तर मला असं वाटतं की एखाद्या शांत ठिकाणी बसून मी ह्या गोष्टी 4 तुम्हाला शेअर केल्या पाहिजेत, ज्या मला वाटल्या. ते मी काय असं मोठा फार कोण नाही आहे, पण मला अशा 2-3 गोष्टी जाणवल्या. त्या 2-3 गोष्टी तुम्हाला सांगतो आणि आधी चप्पल घालतो, एका कोपऱ्यात बसतो आणि मग आपण ह्या गोष्टीवर बोलूया. तर मित्रांनो मी हेच सांगत होतो की आता मंदिरातनं बाहेर आलो आणि इथे थांबलो. तर एकंदरीत त्यातला अनुभव कसा होता. सो मी आत्ताच जस्ट बाकीच्यांशी बोललो होतो की म्हणजे आमचं सांगतो फक्त. आमचा एनर्जी फ्लो असा वाकडा तिकडा असे आम्ही म्हणजे येताना आम्ही फार अशी एनर्जी नव्हतो. हे की अशा या एका एनर्जी फ्लोमध्ये होतो. बघ मी कुठे आलो. तर मी हे सांगत होतो की येताना ना आमचा एनर्जी फ्लो असा खूप असा एकदम हाय होता. म्हणजे एकदम एक्साइटमेंट, हसत खेळत काय की करत आम्ही आलो. पण जसं आम्ही गाभाऱ्याच्या आत गेलो म्हणजे अगदी लाईनीपर्यंत जे उभे होतो तिथपर्यंत आमचं असं उडतं सगळं चाललेलं आहे. पण जसं आम्ही एकंदरीत आत गेलो म्हणजे गाभाऱ्यात गेलो ना, तेव्हा भाई जर असं डायरेक्ट शांत झालो. म्हणजे कोणाशी काय बोलत नाही आहे, गप पाया पडले आणि तिथून आतमधून बाहेर येऊस्तोवर सगळे शांत होते. आणि ते मला बरं वाटलं की असं तो जो एक एनर्जी फ्लो असतो ना तो असं शांत होतो. म्हणजे आपण कोणाशी बोलत नाही, आपल्याला थोडंसं असं जड वाटतं, भरून येतं, या सगळ्या गोष्टी होतात. आणि बाहेर येऊन मग 10 मिनटं शांत बसलो, थोडा विचार केला गोष्टींवर आणि मग जरा बरं वाटलं. असं झालं की आपण हिल स्टेशन किंवा ट्रेकिंग, विला हे कुठे ना कुठे आपण जात असतो, पण असं काय बोलतो देवस्थानी जाणं डिफरंट फिलिंग, ही एक फार वेगळीच फिलिंग आहे. तर असं सगळं. आणि मुद्दा काय माहिती आहे का, इथलं हे जे वातावरण आहे, कमाल वारा सुटला आहे. नशिबाने आज खूप चांगलं आहे की पाऊस नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही असं बाहेर उघड्यावर थांबू शकतो आहे. चिखल नाही, आम्हाला चालताना काही त्रास नाही होते. सो ते एक बरं वाटते. बस एवढंच आहे. आता बाकीचे आहेत त्यांना पण एकदा विचारूया, म्हणजे त्यांना काय वाटलं. जर त्यांना बोलायचं असेल तर त्यांना विचारू की तुम्हाला कसं वाटलं आहे, काय आहे, कसं आहे. असं सगळं आहे.
तर भाई मित्रांनो, आता आम्ही आलो इथे भाई लोणावळामध्ये. या लोकांना मी प्रश्न नाही विचारला की तुम्हाला मंदिरात कसं काय वाटतं. माझा ब्लॉग, माझी इच्छा, माझा मूड जा नाही विचारत, काय करणार आहे. असं पण तो ड्रायव्हर आहे. त्यांना पण थोड्या वेळाने विचारू प्रश्न. तर आता मी इथे खायला थांबले. प्लेन मॅगी. प्लेन एकदम, म्हणजे ते आहे असतं ना, कांदा मिरची. हा मग ती बनवा. भाई आता आलोय मसाला मॅगी खायला. मस्त व्ह्यू बघत आता आम्ही मसाला मॅगी खायला. तर भाई आता मी निघतो. आमचं सगळं खाऊन पिऊन झालंय आणि यायला लागली वन साईड झोप. झोप येते नाही बोल. हां तर मला झोप येते फार आता. सो मी आता झोपणार 5-10 मिनटं, अर्धा तास चांगला झोपणार आणि मग त्यानंतर आपण बोलूया मित्रांनो. जातो हाय. ओय चल. तर भाई नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा वेलकम टू द व्लॉग. आणि तिथून आम्ही निघालो आणि आपल्या कॅमेराची बॅटरी थोडी लो झालेली. तर आत्ता सागरचे इथे थोडं चार्ज वगैरे केला कॅमेरा आणि मग थोडं बिल्डिंग खाली आलो. बोललो थांबतो थोडा वेळ, बोललो 10 मिनटं चार्ज लावतो आणि मग बोलतो आणि मग कॅमेरा ऑफ करून घरी जातो. सो आज मजा आली. आजचा एक्सपिरियन्स हा कमाल होता. म्हणजे मला असं झालं की म्हणजे मगाशी मी बोललो की ते एनर्जीचं वगैरे मस्त ते आपल्याला एक तो फ्लो मिळतो, ते कडक वाटतं, त्या सगळ्या गोष्टी आहेत. पण इथून तिथपर्यंत जाण्याचा प्रवास, तिथून परत इथे यायचा, हा जो ट्रॅव्हलिंगमध्ये जो मजा होता ना बाप कमाल. म्हणजे बोलतो ना दिल खुश हो गया भाई, असा वाला सगळा मुमेंट होता. आणि बाकी असं काय काय बोलू मला पण कळत नाही, कारण रात्रीचे आता 12:30-1 झालेत आणि मला आली प्रचंड झोप. आणि काय बोलतो भूक पण लागली आणि खाल्लंय थोडं आम्ही, पण मला परत भूक लागली आता बघू आता काय खाल्लं तर खाईन, नाही तर मग जाईल तसंच. तर हा मुद्दा हा आहे की एकविरा. तर आम्ही नशिबाने गाडी आहे ना तर डोंगरावर चढायचं असतं. म्हणजे मला तर माहीत नव्हतं, टू बी ऑनेस्ट. आता मी खरं सांगतो, मला माहीत नव्हतं की कसं असेल काय असेल. सो आम्ही गाडी अशी पूर्ण गोल फिरून वगैरे अर्ध्या रस्त्यावर नेली. त्यात पण सागर चालवत होता, तर त्याला थोडं गाडी अशी जरा पाठी होती, कारण चढ असा थोडा वाकडा तिकडा आहे. बोललो घेतो मी आणि मग वरती लावली आणि चालत गेलो. मी चालतोय पायऱ्यांवर, मग अशी तू व्हिडिओ बघितलं असेल, पायऱ्यांवर चालतोय आणि मी एवढंच आपला पाय हो गया, आपण खतम आहे. तर एवढ्या सगळ्या त्या गोष्टी झाल्या. आणि मग जेव्हा वरती पोचलो तेव्हा तर नाही ते काय बोलतो ते वर्थ होतं. एवढं चालणं, एवढा प्रवास करणं, इथून जाणं. काल रात्री जसं की तुम्ही बघितलं असेल की कालच्या ब्लॉगमध्ये मी तर 4:30 वाजता झोपलो आहे भाई, आणि 5:30-6ला उठलो आहे. आणि तेव्हापासून जो जागा तो आत्तापर्यंत. तर झोप तर ॲज काय झाली नाही, पण मला असं वाटतं की झोप नाही झाली, पण ठीक आहे यार, हा प्रवास होता. परत ही मजा काय माहीत, परत सगळे कधी एकत्र नसतील म्हणजे असतीलच, पण ही मजा आता परत नाही येणार. सो असं सगळं होतं. उद्यापासून परत मित्रांनो आपण आपापल्या कामाला भाई लागायचं आहे. वन साईड पटापट आपली कामं करायची आहेत. आणि विचार करतोय असंच देवस्थान वगैरे फिरूया, बरं वाटतं असं, म्हणजे थोडं वाईब आजच्या लोकांसाठी. सॉरी, तर मला असं वाटतं की थोडं असं देवदर्शनवाला काहीतरी करायला पाहिजे. असं थोडं एनर्जीमध्ये मजा येते, थोडं पॉझिटिव्ह वाटतं, चांगलं वाटतं, हॅपनिंग वाटतं. सो असं काय ना काय आता करत जाईन. आणि मित्रांनो आता राहिलेत बाई थोडेच दिवस आपले 100 डे 100 व्लॉग्स संपायला. सो त्या व्लॉगमधला मला वाटतं हा एक मला आवडलेला एक पर्सनल व्लॉग बोलतात ना, तो हा एक होता, वन ऑफ दी, की एकविरीला जाणं. आणि अनप्लॅन्ड होतं हे सगळं. म्हणजे रात्री असं डिसाईड झालं आणि सकाळी कोणीही एक जण कॅन्सल न होता सगळे उठून व्यवस्थित हा प्लॅन झाला आणि मस्त मजा आली. आणि सगळे नीट गेले, नीट आलो, बरं वाटलं. सो मला वाटतं इथपर्यंतच हाचा व्हिडिओ ठेवीन मित्रांनो मी. आवडला असेल तर मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघताय तर लाईक करा, आणि लाईक करताय तर कमेंट पण करा. आणि सांगा, कळवा, आपण जाऊ अजून अशा वेगवेगळ्या ठिकाणी, कुठेतरी फिरू, काहीतरी करू. सो ह्या सगळ्या गोष्टी होत राहतील. आता जस्ट भाई गाडी साफ केली, सगळा कचरा वगैरे जो काय होता तो सगळा टाकला आहे. आणि आत्ता मला वाटतं झाली आहे वेळ घरी जायची.
आणि मला तेवढंच आठवलं की भाई आपल्याला आता करायचा ब्लॉग एडिट. झोपायचं कधी माहीत नाही, उठायचं कधी माहीत नाही, ब्लॉग कधी एडिट करायचं माहीत नाही, काहीच माहीत नाही भाई. आता हे जे सगळं चाललं आहे आज उद्यामध्ये हे थांबवायचं आता आणि वेळेवर थोडा ब्लॉग टाकेल. बस एवढंच होतं. आवडलं असेल तर मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपण बाय भेटू पुढच्या व्हिडिओ. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. आता कळलं असेल तुम्हाला आम्ही कुठे आलोय. पाऊस नाही.